मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीला आता रक्ताची गरज असते, परंतु प्रतिमाने ती गरज पूर्ण केलेली असते। आता डॉक्टर तिच्यावर उपचार करत असतात। सायली अजूनही बेशुद्धच असते। आता सायलीचा बीपी आणि पल्स रेट जेव्हा डॉक्टर चेक करतात तेव्हा त्यांना समजतं की सायली आता ठीक आहे, म्हणजे ती स्टेबल झाली आहे। तेव्हा अश्विन देखील खूपच खुश होतो। तो म्हणतो, डॉक्टर, सायली वहिनी स्टेबल आहेत असं वाटतंय। त्यावरती डॉक्टर म्हणतात की हो, तर आता घरच्यांना ही गुड न्यूज सांगू का असं अश्विन विचारतो। तेव्हा डॉक्टर म्हणतात, हो सांगा। आता अश्विन बाहेर येतो आणि म्हणतो, मम्मा, आपली सायली वहिनी आता स्टेबल आहे कारण तिला वेळेत ब्लड मिळालं। हे ऐकताच आता सर्वांचा आनंद गगनात मावेनासा होतो। तेव्हा आता रविराज खुश होत म्हणतो, खरं तर त्या ब्लड देणाऱ्या बाईचीच कृपा झाली। अहो वहिनी, असं कोण देतं कुणाला आजकाल ब्लड? डॉक्टर म्हणतात, बरं झालं, खरंच त्या बाईनी येऊन देवासारखी मदत केली, तर परिस्थिती आमच्या हाताबाहेरच गेली होती। आता प्रिया मनातल्या मनात विचार करते, झालं, ज्या गोष्टीची भीती होती ना तेच काम आता झालं आहे। जर सायली शुद्धीवर आली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। तेव्हा आता कल्पना म्हणते, डॉक्टर, आम्ही त्या बाईला भेटू शकतो का? डॉक्टर म्हणतात की हो, नक्कीच। तर आता घरातील सर्वजण प्रतिमाला भेटण्यासाठी तिकडे निघतात। इकडे प्रतिमा आता चहा पित असते, तर दुसरीकडे घरातील सगळेजण आता तेथेच येत असतात। तर आता काही वेळाने इकडे प्रतिमा ही बाहेर जायला निघते। समोरून आता रविराज आणि सगळेजण येत असतात। तर आता प्रतिमा आणि घरातील सर्वजण एकमेकांसमोर येतच असतात, पण नेमकं तेवढ्यातच आता ऑर्ड बॉय तेथे येतात आणि एक पडदा बाजूला घेऊन जातात। आता प्रतिमा, रविराज ह्या दोघांमध्ये पडदा आल्यामुळे दोघांचीही चुकामुक होते। प्रतिमा पुढे निघून जाते, ती आता कुणालाच दिसत नाही। तर आता इकडे सर्वजण जेव्हा प्रतिमाकडे येतात, पण प्रतिमा तेथे नसते। सिस्टर म्हणतात, त्या इथेच होत्या बाई, पण आता कुठे गेल्या काय माहीत। तेव्हा आता प्रताप म्हणतो, अगं कल्पना, एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आपण त्यांना आता कुठे शोधणार आहोत? तर आता प्रिया खूप घाबरलेली असते, ती रविराजकडे पाहते। तेव्हा आता रविराज म्हणतो, इथे मला काहीतरी वेगळंच जाणवतंय। आता कल्पना आणि प्रताप विचारतात, नक्की काय झालं रविराज? तेव्हा तो म्हणतो, नाही, मला इथे वेगळ्याच काहीतरी फिलिंग्स येत आहेत। तर आता सगळेजण त्याच्याकडे पाहत असतात। इकडे सायलीच्या जीवावरचा धोका टळलेला असतो, तेवढ्यातच तेथे प्रतिमा येते। तेव्हा ती सायलीकडे आता खूप प्रेमाने पाहत राहते। सायली जवळ जात ती म्हणते की कोण आहे ही मुलगी आणि मला हिच्याबद्दल एवढी ओढ का वाटतेय, असं म्हणून ती सायलीच्या डोक्यावर आता हात ठेवते आणि खूप रडत असते। तर दुसरीकडे आता अर्जुन हा बाप्पासमोरच उभा असतो। आता बाप्पा त्याला कौल देतात, ते फूल खाली पडतं म्हणून अर्जुन खूपच खुश होतो। तर इकडे प्रतिमा खूप वेळ सायली जवळच उभी असते, तिच्याकडे अगदी न्याहाळून पाहत असते। तर आता मनातल्या मनात विचार करत असते की ह्या मुलीबद्दल मला एवढी आपुलकी का वाटतेय। तर आता प्रतिमाच्या हातांचा स्पर्श जेव्हा सायलीच्या हातांना होतो तेव्हा आता सायली शुद्धीवर येते आणि प्रतिमाकडे पाहते, परंतु ती प्रतिमाचा हे तिला अजूनही समजत नाही, कारण ती अजूनही पूर्णपणे शुद्धीवर नसते। मग त्यानंतर तिला अगदी धुसर दिसत असतं। तेव्हा आता ती म्हणते की आई, पण आता प्रतिमाला अगदी भरून येतं, सायलीकडे पाहतच राहते। मग त्यानंतर ती सायलीकडे पाहतच दार उघडते आणि तेथून बाहेर येते। तर बाहेर कुसुम, कल्पना आणि प्रिया या तिघीही असतात। तर आता कल्पना सारखी अर्जुनला फोन करत असते, परंतु अर्जुन कॉल रिसीवच करत नाही, म्हणून ती खूप टेन्शनमध्ये येते। प्रतिमा तितक्यात मागच्या बाजूने तेथून जाते। त्यानंतर आता सायली शुद्धीवर येते आणि डोळे उघडते। नर्स देखील तिथे असतात, त्या सायलीला पाहतात आणि पटकन बाहेर धावत येतात। त्या डॉक्टरांना आवाज देत असतात। तेव्हा कल्पना विचारते, काय झालं सायलीला? ठीक तर आहे ना ती? तुम्ही एवढ्या जोरात ओरडले त्यामुळे विचारलं। तेव्हा प्रिया म्हणते, मेली सांग, असं 4-5 वेळा ती मनातल्या मनात म्हणते। तर आता नर्स म्हणतात की तुमच्या पेशंट ह्या शुद्धीवर आल्या आहेत। हे ऐकताच आता सर्वांचा आनंद गगनात मावेनासा होतो। रविराजला अगदी आनंदाने भरून येतं, तो प्रतापला मिठी मारतो। तर आता कल्पना देखील कुसुमला मिठी मारते। तेवढ्यातच अश्विन आणि डॉक्टर तेथे येतात। तर अश्विनला समजतं की सायली शुद्धीवर आली आहे। तेव्हा तो म्हणतो, सायली वहिनींना ट्रीटमेंटची आणि ब्लडची खूप गरज होती, त्यामुळेच त्या पटकन शुद्धीवर आल्यात। आता कुसुम विचारते, आम्ही तिला कधी भेटू शकतो? लांबून पाहतो। डॉक्टर म्हणतात की कंडिशन कशी आहे ते मी अगोदर पाहतो, मग तुम्हाला सांगतो। त्यावरती आता रविराज म्हणतो, मलाही तिला भेटायचंय, भेटू शकतो का? डॉक्टर म्हणतात, अगोदर मी चेक करून येतो। आता प्रताप म्हणतो, आपल्या घरावरचं खरंच खूप मोठं संकट दूर झालंय।
मला अर्जुनचा चेहरा पाहवत नव्हता, पण अर्जुन आहे तरी कुठे? तेव्हा चैतन्य म्हणतो, ही न्यूज तर त्याला समजायलाच हवी, तो कुठे गेला आहे ना, मी त्याला शोधून येतो, असं म्हणून चैतन्य तिकडे जातो. तर प्रिया म्हणते, माझ्या बाबांनी खरंच हे दाखवून दिले की जगामध्ये अजून माणुसकी शिल्लक आहे, त्यामुळेच ते सायलीसाठी एवढे धडपडत होते. तर इकडे अर्जुन अजूनही बाप्पासमोर उभा असतो. तेवढ्यातच चैतन्य तेथे येतो आणि म्हणतो, अरे अर्जुन, तू इथे काय करतोस? अरे चल, सायली शुद्धीवर आली. कोणीतरी अनोळखी बाई आली होती, तिने सायलीला ब्लड दिलं. तेव्हा हे ऐकताच आता अर्जुन खूपच खुश होतो. तो लगेच चैतन्याबरोबर जायला निघतो आणि मागे वळून बाप्पाकडे पाहत बाप्पांना सॅल्यूट करत थँक्स असं म्हणतो. तो खूप खुश असतो. तर इकडे आता नागराज आणि सुमन हे दोघेही हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. सुमन विचारते, काय हो सायली कोणत्या रूममध्ये असेल? तेव्हा नागराज रागातच म्हणतो, मला काय माहीत. आता सुमन त्याच्याकडे पाहतच राहते. मग तो हळूच म्हणतो, अगं मला काय माहीत असणार, चल पुढे रिसेप्शनवर आपण विचारूयात. तर आता ते दोघेही पुढे चाललेले असतात. नागराजचा धक्का नेमका प्रतिमाला लागतो. तेव्हा प्रतिमाच्या हातातून काही वस्तू खाली पडतात. तेव्हा नागराज रागातच तिच्याकडे पाहतो, पण तिचा चेहरा तो पाहत नाही. तर आता प्रतिमा गुपचूप आपली सगळं सामान घेऊन तेथून जाते. इकडे आता सायलीला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलेलं असतं. तेव्हा डॉक्टरांना लगेच अर्जुन विचारतो, सायली कुठे आहे? डॉक्टर सांगतात की तिला पुढे शिफ्ट केलंय, तिच्या जीवावरचा धोका टळला आहे. तर आता कुसुम विचारते, डॉक्टर आम्ही जाऊ का अगोदर भेटायला? त्यावरती कल्पना म्हणते, नको ना कुसुमताई, थांब, अगोदर अर्जुनचा हक्क आहे आणि तो किती एक्साइट आहे सायलीला भेटण्यासाठी, त्याला अगोदर जाऊ दे, त्याची बायको आहे ती. तेव्हा आता सगळेजण ठीक आहे असं म्हणतात. अर्जुन सायलीला भेटायला जायला निघतो. तर आता कल्पना डॉक्टरांना विचारते, आम्ही कधीपर्यंत तिला घरी घेऊन जाऊ शकतो, लगेच घेऊन जाऊ शकतो का? तेव्हा प्रताप म्हणतो, अगं काय कल्पना, आत्ताशी तिच्या जीवावरचा धोका टळला आहे. रविराज म्हणतो की काही दिवस इथेच ठेवावं लागेल, ते ठीक आहे, पण घरी रिकव्हरी खूप फास्ट होते पेशंटची, घरी सगळेजण असतात ना म्हणून. डॉक्टर म्हणतात की आम्ही अश्विनला सांगू तसं. डॉक्टर अश्विन, आम्हाला उद्या समजेल की नक्की काय कंडिशन आहे पेशंटची. तेव्हा ठीक आहे असं अश्विन म्हणतो आणि मी तुम्हाला कोऑपरेट करायला तयार आहे असंही सांगतो. तर आता दुसरीकडे अर्जुन हा सायलीला भेटायला तिच्या रूममध्ये येतो. त्याला लग्नापासून ते आत्तापर्यंतच्या सर्व गोष्टी आठवत असतात. सायलीचं त्याच्यावर ते रुसणं, सायली त्याच्या ज्या काही खोड्या काढते ते, त्याचबरोबर तिचं ते बोलणं, तिचं ते हसू, हे सगळं काही त्याला आठवत असतं. तो अगदी भावूक झालेला असतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. तर आता सायली देखील डोळे उघडून त्याच्याकडे पाहत असते. तर अर्जुनची अवस्था सायलीला ती पाहवत नाही. अर्जुन कारण खूप रडत असतो. तेव्हा सायलीला देखील आता त्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात की कशाप्रकारे माझ्यावर चाकूने जोरदार हल्ला झाला आणि अर्जुन सरांनी कशाप्रकारे मला उचलून घेतलं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. इथपर्यंत आता सायलीला सगळं काही आठवत असतं. अर्जुन आता तिच्या जवळ येतो आणि तिचा पटकन हात पकडतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन सायलीचा हात पकडतो, तिच्या केसांवरून हात फिरवतो आणि म्हणतो, मला काय माहीत होतं कुणाची काय अवस्था झाली होती. अहो, घरातील सर्वांसाठी फक्त तुम्ही बेशुद्ध झाला होतात, पण माझ्यासाठी, असं म्हणून तो खूप रडतो. सायली म्हणते, तुमच्यासाठी काय? तर अर्जुन म्हणतो, माझ्यासाठी अख्खं जग थांबलं होतं मिसेस सायली. तेव्हा असं म्हणून तो तिच्या केसांमधून हात फिरवतो, तिच्या चेहऱ्यावर हात ठेवतो. तर सायली अगदी प्रेमाने त्याच्याकडे पाहत राहते. तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.